गावातच आहेस ना? ये ये घरला जातो आता ये. हा चला पहिला चेंडू मारला. थोडस नशिबानं काही साथ दिली नाही, मात्र एखाद्या अँगलला लागला आणि बॉल मैदानात पडला. पळून काढायचे धावा. पहिल्या बॉलवर एक धाव पुरलेले. बघूया काय होते. दोन धावेसाठी मारलेला चेंडू, हुक केलेला चेंडू 2 धावेसाठी जातोय. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली. दुसरी सेमीफायनल चालू. दोन धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट सुरू आहे आदित्य पाटील यांच्याकडून. समोर मारला की दोन आहेत. दोन धावेसाठी गेलेला चेंडू. चेंडू आलेला आहे. प्रेक्षकांना सूचना आहे, स्पर्धा आपली, आपण या शोभेची दोन धावेसाठी गेला चेंडू. काय झालं सगळं या की माहिती लाईव्ह आहे. बरोबर या की या फायनल चालू होईल आता. दोन धावेसाठी ढकललेला चेंडू. 2 धावा पूर्ण. एक षटक पूर्ण. संघाची धाव संख्या झाली 11. 11. डबल एक्का. चला, सर्व मान्यवरांना सूचना आहे, जे कोणी या स्पर्धेसाठी सहकार्य केले ते सर्व मान्यवर स्टेजवरती यायचं. आपल्यासाठी सेपरेट जागा केलेल्या आहे. कोणी आपण प्रेक्षक मध्ये थांबला असेल तर विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. बॉलर आला प्रदीप कंसात बाळू. चला, जुगलबंदी चालू झाली. दाद्या विरुद्ध बाळू. का तळमळ चालू आहे? तळमळ चालू आहे आपल्या स्पॉन्सरला 1 नंबरची ट्रॉफी द्यायची. चला बघा, बॉल जाईत नाहीत. कारण कालपासून ऐकालोय बॉल जाईत नाहीत, हे जाईत नाहीत. मारले की सगळं जाते. जोरदार फटका मारला अवधूत याने. 6 धावा आपल्या खात्यामध्ये टाकल्या. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बघायचंय काय होते. 6 धावा. 6 धावा. डायरेक्ट षटकार. बघा, 1 ओव्हर पूर्ण 11 होता. आता नुसतं 2 बॉल झालेत तर धाव संख्या डायरेक्ट 23. कॅल्क्युलेशन क्रिकेट सुरू आहे. वय वर्ष जवळजवळ मला वाटते 21 अवधूतच. पुन्हा काय होते. 1 धाव पूर्ण. दुसरी तयार. तर दुसरी पण पूर्ण. अरे जबरदस्त थ्रो मला सँडीनं.
मोठमोठ्या टुर्नामेंट लाईव्ह चालू असतात, आपण बघत असतो युट्यूबवर. आज आमच्या गावातलीच टुर्नामेंट लाईव्ह चालू झाली. कुठं तर आमचं गाव पुढे निघालंय. वरणगे फाडी. आणि बुग्या काय होते, एक धाव. एक धावसाठी चेंडू जातोय. थोडस मिस टाइम झाले काय होते भाऊ, पण नशिबाची साथ आणि एक धावीसाठी डिक्लेअर स्वरूपात जातोय. धाव संख्या झाली 29, 29. पहिला चेंडू नो. बघूया काय होते. दोन धावा. दोन धावा घेण्यात यशस्वी. आणि स्टंपची दिशा धरली, मात्र थोडासा ओव्हर स्पीड झालेला चेंडू. थोडीशी जुगलबंदी चालू झाली दोघी बॅट्समन आणि बॉलिंग मध्ये. तू का मी का तू. ओव्हर स्पीड पुन्हा एकदा नो. पुन्हा एकदा ओव्हर स्पीडचा नो. पुन्हा एकदा ओव्हर स्पीड नो. परत एकदा नो. हप्पी स्पर्धेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. वाईट चेंडू. धाव संख्या झाली 46. किती किती रन झाले असतील एका बॉलला. कुणी विचार केला असेल, कुणी कॅल्क्युलेशन केला असेल तरी विचार करा. या 6 आणि त्या 7 धावा वाईट आणि नोच्या, अशा 13 धावा एका चेंडूवरती ठेचतोय आदित्य. परत एकदा वाईट.
वाईट वाईट आहे वाईट आहे. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आणि झालं. ज्याच्यासाठीच केला होता अट्टहास, नो टाकले, वाईट टाकले आणि मोठा मासा गळायला लागलेला आहे. आणि आला बघा, कोण आला कोण आला. कृष्णात जाधव. हॅलो कृष्णात जाधव ऑडिटर, कुठं असाल तर स्टेजवरती यायचं आहे. चला. आणि कोण आलाय बघा आदित्याची जागा भरून काढण्यासाठी, मागच्या मॅचचा हिरो विनायक तिबिले, सॉरी सर्जेराव जाधव ऑडिटर. मैदानावरती यायचं आहे, सॉरी व्यासपीठावरती यायचं आहे. पुढचा सामना सुरू. हा सत्तीच्या 2 धावा घेण्याची यशस्वी ठरतोय नाना स्पोर्टचा संघ. बॉल चपलाय, बॉल द्या बॉल द्या, बॉल ढीग. यावर्षी या स्पर्धा या मैदानावरती दिसायला लागल्यात. व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांनी जर मनात घेतलं तर या स्पर्धा मोठ्या ग्राउंडला घेऊ शकतोय, तेवढी ताकद आहे या गावात. हा धावसंख्या झाली 49. त्यामुळे दोन्ही गावातली सर्व मान्यवरांना सूचना आहे, पोरं मैदानाच्या प्रतीक्षेत पडल्यात. दोन धावा पुन्हा एकदा घेतल्या विनायकनं. धावसंख्या झाली 51. किती झाले बॉल किती झाले? 5 चेंडूचा खेळ पूर्ण 5. चला बॉल आहे तिथे 20. एवढी तळमळ काय करू नका, हाय बॉल आहे. चला. आणि विनायकनं मारलेला चेंडू, फुलटो चेंडू मारला. बुगे काय होते तयार बाळू. पुन्हा एकदा 2 धाव घेण्यात यशस्वी ठरतोय. 3 षटक पूर्ण, 3 षटक पूर्ण. धावसंख्या झाली 53, 53. मागचा सामना 4 ओव्हरला 53 झालेला होता. त्या सामना गमवावा लागला नाना स्पोर्ट्सला. मात्र आता जर त्यांनी कमबॅक केले आणि 3 ओव्हरलाच 53 मारलेला आहे. हेच क्रिकेट आहे. चला. आणि अखेरचं षटक घेऊन आलाय संग्राम. बॉल नुसता बघा सापागत तिकडे तिकडे करतोय सुटल्यानंतर हातात. आणि रोहन आहे तिथं, कॅल्क्युलेशन हालत नाही. रोहन जाधवकडे बॉल गेला आणि बॉल सुटलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय सँडी. बघूया काय होते. 54 झालं. 54. 2 धावेसाठी मारला दीपकनं. मगाशी थोडीशी चूक झाली, मात्र आता मात्र चूक करत नाही दीपक. बघूया काय होते. परत एकदा 2 धावेसाठी मारतोय. चला बॉल द्यायचा आहे. प्रेक्षकांना सूचना आहे तिकडे बॉल जरा लेग साईडला गेलेला, एखादा टाकला तर आज बरं होईल. आणि बघा काय होते. 1 धाव तर पूर्ण झाले. आणि नाही 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 दुसरी धाव घेऊ देत नाही. प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या सूचना आहे कोणाकडनं. आणि बक्षीस जाहीर केलेलं होतं विनायकसाठी. आता स्पॉन्सर नाव पण गुपित ठेवतो. हा
धावसंख्या झाली 59. नवीन बॅट्समॅनला संकेत बऱ्याच वेळानंतर चान्स मिळालेला आहे. सँडी बघा बॉलच्या पाया पडतोय. किंमत द्यायला लागते समोरच्याला बाळानो. समोरच्याला किंमत दिली की आपल्याला किंमत येते. 61 अखेरचा चेंडू शिल्लक आहे. अखेरचा काय सांगितलेलं सापासारखा इकडे तिकडे बॉल करतोय. किती धावा दिले असतील वाटते. धावसंख्या दिली 61. 62 धावांची आवश्यकता आहे. किती धावा दिली असतील वाटते. फक्त आणि फक्त अखेरच्या चेंडू मध्ये 8च धावा. 8 आहेत. 8 धावा आहेत. 8 धावा. 8 धावा घेतल्या. 8 चला 62 धावांची गरज. 62 जिंकण्यासाठी 62 इथे लिहिते रिमार्क मध्ये. हॅलो चला सतीश अश्वरत्न सरांना सूचना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. श्री स्पोर्टचे खेळाडू इकडे प्रेक्षक गॅलरीत बसून घ्या. तिकडे काय कराय. खेळाची तळमळ एक जिद्द लहानपणापासून अनेक मुलं घडवणारे असे सतीश अश्वरत्न सर यांचं आगमन झालंय. जवळजवळ 1 लाखच्या प्रेक्षकांच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत. कोल्हापुरी फेटे बांधून तुमचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. काय नाव 100 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे. संग्राम पाटील संग्राम पवार यांना बक्षीस झालंय 100 रुपयाचं. स्वागत यांच्याकडून. धन्यवाद स्वागत. असंच एक चांगल्या खेळाडूला त्यांनी चांगलं स्किल आजमावलेलं आहे. कौशल्य आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन. त्याचं सौरभ पवार आलेला आहेत. या ठिकाणी जवळजवळ 15 ते 20 गायी पशु व्यवसाय जे आहे तो सौरभ पवार कडून घ्यावा. कारण परवा बॅटिंग त्यांची पाहिली. सकाळी पहाटे 5 वाजता उठून त्या जनावरांचं पालन पोषण करून या ठिकाणी परत या ठिकाणी संध्याकाळी झाली की याद लागलं क्रिकेटचं. पुन्हा चांगला शॉट मारलेला परवा त्यानं. फक्त थोडीशी दुधाई शाही कमी पडली. चांगला नाना स्पोर्ट्सनं जवळजवळ पटमाल्या मॅचला 53 धावाचं 54 धावाचं आव्हान होतं. आता काय करतात पाहू. या ठिकाणी पहिल्या बॉलला पहिली विकेट आदित्यनं काढलेली आहे. जल्लोष सेमीफायनल चालू आहे. सेमीफायनल चालू आहे. दिग्गज मातब्बर अनेक मान्यवर या ठिकाणी कोल्हापुरी फेटे बांधून या ठिकाणी उपस्थित आहेत मॅच पाहण्यासाठी. लाईव्ह आहे बघा. युट्यूबला चॅनलला नुसतं सर्च केलं की लगेच लाईव्ह. प्रथमच या वरंगीपाड्यामध्ये सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न पिढीचा आणि 1 धावावरती समाधान. स्पीड बघा. ओरतुर मान्यवरांच्या डोक्यात बॉल मारतात काय काय कोणाला ठाऊक. खेळाडू तापलेला आहेत. रणांगण तापलाय. स्पीच तापलाय. गुलाबी थंडीमध्ये क्रिकेट चालू आहे. गोकुळ याला म्हणाला गेम मारायचा पण होता आणि थांबवायचा पण होता. आणि 2 डोक्यामध्ये विचार होतात. मारायचा का सोडायचा का थांबवायचा. आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये काही MM मध्ये थांबवला बॉल. सुंदर
मग सांगितलं गोकुळचं दूध आहे. गोकुळचं दूध गोकुळचा दूध आहे. वारणेच आहे काय? वारणेच. हा हा हा. जितवा डोंगरा गेल्या बघा. आता मला या ठिकाणी स्पीड बॉल लावतं. 9 बॉल दिलाय. सुंदर पाठीमागल्या मॅचला सुद्धा त्याने 2-3 सिक्स मारलेले आहेत आणि या ठिकाणी आदित्यला चांगलं फटका मारतोय असा हा अशीच नाही वारणेचा जो तेव्हा डोंगरा गेल्यानंतर बघा तिथं सगळं वारणेची लस्सी मिळेल. वारणेचे पदार्थ. त्यामुळं या दुधात काय तर फरक आहे बरं का. गोकुळच्या दुधापेक्षा वारणेचं दूध चांगलं वाटतंय मला या ठिकाणी. आणि गेला मारला त्यानं परंतु 2 धावावरती समाधान म्हणाले. पिढी जाण त्याचं काय तर चाललेलं आहे. मार्वेशन चाललेलं आहे. स्कोर 17 ओव्हर समाप्त. फक्त 6 बॉलला 17 धावा. मला वाटतंय पहिल्या बॉलला पहिली विकेट आदित्यने काढल्या जल्लोष झाला नाना स्पोर्ट्स मध्ये. पण या वारणा दूध काय सांगायचं. पिढी 2 धावा काय डिक्लेअर सांगा. चला लय मॅच फास्ट होणार आहे काही. टोला मोळ्यात खेळाडू आहेत या ठिकाणी. या ठिकाणी तांबा लाईन त्या पंचांचा नेमका आहे तुम्ही सहजक लाईव्ह मध्ये लाईव्ह बघूया थांबा. शरद बघा किती तळमळ बघा ना हे किती स्पोर्ट्स मध्ये शरद सुद्धा मार्गदर्शन करतोय. काय तर तिथं कपलत आहे. आपल्या या आशिष साठी तळमळ काय चाललंय बघा. लाईव्ह पाहूया. थांबा तिसरा अंपायर पाहत आहेत. आशिष आऊट पर्याय नाही त्याला. आशिष आऊट झालाय. चला असून दे. चला खेळा येऊ. चला हे चालायचं गेम आहे. जो जितावे सिकंदर. हुंकला ते संपला. गेम आहे. क्रिकेट मध्ये काही सांगता येत नाही. पिढी हे आणि अशा तऱ्हेने दुसरा काय होतं रे. आणि या ठिकाणी बॉल हातामध्ये आला नाही. फक्त हात विकेटला लागला. किती माणसं सांगतात बघा. शरद सुद्धा नुसता कासावीस झालाय. अच्छा थांबा. बॉलचं स्पीड बघा. 9 बॉल. काय पिढी खेळतोय. गेला उंच आणि फ्लॅट कसे गेला. आऊट झालेला आहे बघा. आदित्यनंच कॅच पकडलाय. कॅप्टन संघाचा. 4 बॉल झाले. 4 बॉलला धाव संख्या झाली ती 22. हा 22 धावा. आशिष होता त्यावेळी काहीतरी अशा एकच धाव. दुसरी ओसुर आहे.
दो अरे बघा तारी नशिबीची. आणि या ठिकाणी काय निर्णय बघूया. तारेला त्याला एक धाव मिळालेले आहे. पंचांनी निर्णय दिलेला आहे की तार नसती तर ते पत्र्यावर गेला असता. चांगला निर्णय आहे. निर्णय अतिशय चांगला आहे पंचांचा. 24 धाव संख्या 24 24. विनायक आणि प्रदीप. प्रदीप वाईट न बॅटला काय लागता. वाईट पुन्हा वाईट. पुन्हा वाईट. 4 बॉल वाईट गेलेत बघा. 4 धावा मिळाल्या. बॅटला लावा बॉल का नाही लावा. पुन्हा वाईट. 5 रन मिळाल्या बघा वाईटच्याच. कशाला मारा लागतंय. आंब्या झाडाव यांगनरच्या पार्थ आईस्क्रीम कडे कशाला मारा लागतंय. आणि आऊट. 5 धावा मिळाल्या फुकटच. एक आदर्श बघा. आदर्श शिक्षक शरद. एक पडद्यावरचा खेळाडू म्हणायला काही अडचण येणार नाही. शाळेतच खेळत असेल मुलांच्या बरोबर. काय करतो या बघूया. ग्राउंड वरती हाय की ताव. कोण म्हणते मला ताव नाही. शाबास. मारला चांगला मारला शॉट. परंतु एका धावावरती समाधान शरद. मूर्ती लहान कीर्ती महान. 35 किलो वजन आहे बघा याचं. संग्राम 35 किलो वजन. ढकल बॅट ना खाली पाठी माग. संग्राम प्रेशर आहे बघा याच्यावर. प्रेशर खाली खेळते बघा हे पोरगा. मूर्ती लहान कीर्तिमान. गेला गेला. मारला बॉल. मारला बॉल त्यांना. ही बारकी लई खेळतात बरं का. हे गल्ली बोळामध्ये गटारीत बॉल जाऊन 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 त्यांचे हात शिवशिवलेला असतात आणि लई खेळतात. आणि ह्या स्टेडियमवर तर सहज बॉल मारणार ती. 34 झाला. 34. 3 बॉल पूर्ण झाले बरं का फक्त विनायकचं. संग्राम केपी स्पोर्ट्सचा 7 नंबरचा खेळाडू संग्राम. काय दिलंय सांगत जावा. अरे आणि संग्राम. शरद चांगलं रनिंग बिटवीन विकेट. चांगलं पळालाय शरद. 37 संग्राम. 4 बॉल 4 बॉल 36. आत्ताच एक. वाईट. चेला. कार्यालय 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 कार्यालयामध्ये एकच. पत्र्याला लागून बोलायला गेट. आत गेला की 2. पत्र्यावर गेला की 2.
तारण लागला, आत पडला, चालतंय. शरद शेवट बॉल. सात शाबास. 2 धावा. सोडत नाही बरं का. 41. बॉल पुढे 6 जायचं होता तुम्हाला. शेवट ओव्हर. 21 पाहिजे अजून. 6 बॉलला 21 धावांचं आव्हान. गोलंदाजी करण्यास आलेला आहे. कोण आले गोलंदाजीला? कोण आले? गोट्या ठाणेगार. एक पैलवान सोल्जर कट मारून आलाय या स्टेडियम वरती. ठाणेगार. आणि त्यालाच एक मूर्ती लहान कीर्तिमान असणारा संग्राम. थांबा, पंच जॉन्टी काय ते सांगत आहेत. वाईट आले बघा. रन कमी. एक अजून 6 बॉल बाकी. गंमत आहे बरं काही. ही गंमत आहे. काय पैलवान ताकद लावा लागलाय आणि हे बारक शांत उभा आहे. काय नाही म्हणते, वजाबाकी चाललेले आहे. प्लस काय नाही बघा. हे बघा, हे बघा, वजाबाकीचा खेळ. थोडस कॅप्टन मध्ये संभ्रम अवस्था. केपी मध्ये उत्साहाचं वातावरण. आणि बघा, मला वाटते काय चाललंय. डेंगच्या मधनं बॉल गेला. बघा काय होतंय. हे किती झालं धावा? हे धावा किती झाल्या? धावा किती आहेत? 47 धावा झालेल्या आहेत. 5 बॉलला 15 धावांचं आव्हान. 5 बॉलला 15. ए काय सांगा बा, 1 मिनिट. काय बॉल आहे का? ओके, गुड बॉल. 2 बॉल झाले बघा. चला सर. गेला. 2च. चला सोडावी तर पंचायत. 3ला 11. 13. 3 बॉलला 13 धावांचं आव्हान. वाईट. 3ला 12. 3ला 12 तसा. पैलवान साईड चेंज केली पैलवानने. 3ला 11. मारायचं नाही बरं का. काय होईल ते सर. तेव्हा बॉल लागेल तेव्हा लागेल, बघू एखाद रन. पण आपण नुसतं ह्याच्यात बघायचं. चला थांबा. 3ला 10. आता काय होतंय, 1 बॉल साठी 4 धावा मिळतात, 5 धावा मिळतात. मग 2-3 बॉल मध्ये सहज निघणार ना अशा तऱ्हेनं. ही वजाबाकी झाली बघा. इथं प्लस आणि इथं वजा. आता 2 बॉल. 2ला 10. थांबा 1 मिनिट.
दहा पाहिजे. हा? एका बॉलला थांबा थांबा. चांगला पैलवान बॉलिंग टाकलं. या ठिकाणी नाना स्पोर्ट विन झालेले आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने आतिथ्याची मॅच झाली. मला वाटतं एकही बॉल काय बॅटला लागत नव्हता तरी सुद्धा धावा या ठिकाणी मध्ये एक मायनस आणि एक प्लस चाललेलं आणि असं त्यांना आदित्यच्या खांद्यावरती पैलवान बसलेला आहे, जल्लोष चाललेला आहे आणि मॅच नाना स्पोर्ट जिंकलेलं आहे. त्यांचं अभिनंदन. सेमीफायनल मॅच झालेले आहे आणि थोड्याच वेळामध्ये फायनल मॅच चालू होणार आहे. सर्जेराव, माननीय सर्जेराव जाधव ऑडिटर यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्या मान्यवरांनी कुठे असतील त्या ठिकाणून या ठिकाणी यायचं आहे. सर काय नाही. हॅलो. चला, आपल्याला आता 2 बेस्ट संघ मिळालेले आहेत. आमचे परममित्र आणि विद्यमान सरपंच आदरणीय शिवाजीराव गायकवाड यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. पिढी लवकर क्लिक. यानंतर जॉन्टी. आमच्या या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले आमचे परममित्र आदरणीय शिवाजीराव गायकवाड, सरपंच विद्यमान पाडी बुद्रुक ग्रामपंचायत. यानंतर आदरणीय संदीपजी भाऊ यांचा सत्कार जॉन्टीने करावा असं मी त्यांना विनंती करतो. जॉन्टी. यानंतर आमच्या आदरणीय संदीपजी भाऊ, संदीप पाटील बाहेर गेलेले. हा, यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय सतीश अश्वरत्न सर, केंद्र प्रमुख चिखली केंद्र यांचा सत्कार आदरणीय पाडी केंद्र झाले. मला अनावधानाने ते लक्षात आलं नाही. पाडी केंद्र झाले आणि मला माहिती नाही, हे म्हणजे दुर्भाग्य गोष्ट आहे माझ्यासाठी म्हणायला पाहिजे. हा, यानंतर सामनावीर चषक देणारे यानंतर सामनावीर चषक देणारे आमचे परमित्र आदरणीय स्वप्नील पाटील यांचा सत्कार संदीप सर करावे असं मी त्यांना विनंती करतो. संदीप सर. यानंतर चषक देणगीदार आमच्या चषक देणगीदार आदरणीय योगेश करवीर यांचे वडील आणि माजी सरपंच आदरणीय
SK कांबळे साहेब यांचा सत्कार मी करावा असं मी त्यांना विनंती करतो. विशांत याला पडशील. शरद सर या पुढे पुढे. हॅलो चला यानंतर आमचे परमित्र आदरणीय पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार प्रवीणजीने करावा असं मी विनंती करतो. प्रवीण यावर लवकर पडशील. हॅलो यानंतर संदीप भाऊ आदरणीय संदीप भाऊ यांचा सत्कार वैभव यांनी करावा असं मी विनंती करतो. वैभव कुठे आहेत पडशील या. यानंतर कृष्णा जाधव शिवनेरी नर्सरी 50 झाडे घेऊन सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल कृष्णाचे नेहमी आम्ही आभार व्यक्त करतो. आदरणीय संजय पाटील संजय कांबळे यांना विनंती करतो त्यांनी सत्कार करावा. संजय कांबळे ते सत्कार मूर्ती आहेत ना. यानंतर शरद सर या तुम्ही या. यानंतर जीपी म्हणून ज्यांचं नाव आणि उल्लेख केला जातो असे गजानन पवार जे योद्धा संघासाठी नेहमी सहकार्य करतात. यानंतर आशिष यांनी त्यांचा सत्कार करावा. जीपी यांचा सत्कार करावा असं मी आशिषला विनंती करतो. आशिष कुठे आहे. आशिष या लवकर या. आशिष कुठे आहे. यानंतर आदरणीय बाबुराव पवार आमचे क्लासमेट यांचा सत्कार अमृत कुठे आहे. अमृत यांनी सत्कार करावा अशी मी विनंती करतो. अमृत कुठे आहे. यानंतर आमचे संघ मालक अमर मखदूम यांना विनंती आहे की त्यांनी इथं सत्कार स्वीकारायला यायचा आहे. विजय पाडळकर यांना मी विनंती करतो त्यांचा सत्कार करा. विजय पाडळकर वर या. विजय यावर जय यांच्या हस्ते सत्कार होईल. तुम्ही जावा पुढे. संदीप सर तुम्ही जावा सत्कार करा जावा. यानंतर संदीप सर करतील अमर मखदूम यांचा सत्कार. सुशांत भुई आले काय. सुशांत भुई महाराष्ट्र पोलीस. यानंतर लोकसेवा दूध संस्था चेअरमन कृष्णा जाधव यांचा सत्कार प्रवीणजीने करावा मी त्यांना विनंती करतो. प्रवीणजी या लवकर. या लवकर. पोरच दिसणार कुठे. यानंतर संजय कांबळे याच्या आलेत काय. संजय कांबळे यांचा सत्कार संदीप सरांनी करावा मी प्रवीण सरांनी करावा असं मी विनंती करतो. या. यानंतर सर्वांना सहकार्य करणारे आमच्या तात्या नंदुदत्त यांचा सत्कार संदीप सरांनी करावा अशी विनंती करतो. प्रशांत वरी. यानंतर जय पाडळकर हे आमचे संघ मालक आहेत. यांचा सत्कार मी प्रशांत करावा असं मी त्यांना विनंती करतो. प्रशांत यानंतर पंडित कांबळे नावाजलेले पेंटर यांचा सत्कार आमचे परम मित्र संजय जाधव सर करतील.
यानंतर आदरणीय सर्जेराव पाटील यांचा सत्कार संजू सरांनी करावा असं मी विनंती करतो. योगेश अगोदर बोलवून ठेवा ना. योगेश यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आर्मी मॅन सुशांत कांबळे यांचे वडील आदरणीय प्रमोद कांबळे यांचा सत्कार पंकज पिके यांनी करावा असं मी विनंती करतो. पिके या लवकर. पिके या लवकर. आदिती पाटील कुठे आहेत? आदिती पाटील हा आदरणीय बळवंत कांबळे यांचा सत्कार आदित्य पाटील कुठे आहेत? आदित्य दादा यानंतर आदरणीय राजाराम कांबळे आरटी यांचा सत्कार आदित्य पाटील करावा असं मी त्यांना विनंती करतो. एक उमदा खेळाडू आदित्य पाटील यांच्या हस्ते सत्कार. यानंतर ज्यांनी हे मैदान अगदी आवाजानं हलवलंय, यानंतर ज्यांनी हे मैदान आवाजानं हलवलं असे आमचे समालोचक आदरणीय रणजित सर यांचा सत्कार आदरणीय सरांनी करावा असं मी विनंती करू. शरद सरांनी. बाबू सत्कार झालं नाही? सत्कार माग कोण राहिले का? हा या ठिकाणी फेटे बांधण्याचं सहकार्य आणि फेटे सुद्धा फायनलच्या या खेळाडूंना सुद्धा फेटे परिधान करणार आहेत ते आमचे परममित्र आदरणीय निलेशजी यांचा सत्कार आदरणीय कोणा हा या की निलेशजी या पुढे या. यांचा सत्कार आमचे मित्र कृष्णा जाधव यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. कृष्णा जाधव या सत्कार. आदरणीय प्रमोदजी कांबळे यांचा सत्कार सरपंचांच्या हस्ते व्हावा असं मी विनंती करतो. आदरणीय शिवराव गायकवाड यांच्या हस्ते व्हावा असं मी त्यांना विनंती करतो. अगदी लागेबंद आहेत म्हणजे सरपंच आणि कर्मचारी हे अगदी जुळून आले. झाले हॅलो कोण? सर्जेराव जाधव आले का? सर्जेराव जाधव आदरणीय सर्जेराव जाधव युट्यूबर नाव सांगा की. ओंकार पाटील यांचा सत्कार आदरणीय अशोकजी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. ओंकार पाटील युट्यूबर कुठे आहेत? या असा मध्ये सुचवू नका, अगोदर सांगत जावा. सर्व मान्यवरांचा सत्कार झालेला सर्वांना धन्यवाद देतो आणि आसनस्थ व्हायला सांगतो. या ठिकाणी फायनल होणार आहे. अगदी रोमांचक असा हा सामना होणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि या आपण सर्वांनी खारीचा शिवाचा वाटा उचलून हे YPL योद्धा प्रीमियर लीग घडवून आणलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आमचा योद्धा संघ ऋणी आहे. असंच सहकार्य तुमच्या भविष्यात राहील अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी हा सत्काराचा कार्यक्रम छोटासा होता, हा संपन्न झाला असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यानंतर आमचे मार्गदर्शक आणि पंचकृषी ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं एक समालोचक म्हणून असे आमचे परममित्र मार्गदर्शक आदरणीय रणजित सर यांना मी सारी सूत्र देतो. धन्यवाद सर. दोन्ही संघाने टॉससाठी हजर राहायचं स्पीच वरती चालू करायचं आहे. लहान मुलांनी स्टेडियमवर आपापल्या
मान्यवर चला चला, जय पाटीकर चला खाली. बर चला सर्वांनी चला खाली. जरासा अंतर घेऊन उभा राहा. केजीसी लाईव्ह ला दिसणार आहे. या बाजूला तोंड करून उभा राहा मान्यवर. संदीप सर कुठे आहेत? पासवर्ड सर्व या पहिल्याच पर्वातील पहिलीच फायनल पाहायला मिळेल. आणि सर्व प्रेक्षकांना ही सूचना आहे, आपल्या देशाचं राष्ट्रगीत लागणार आहे, कारण की आपल्या देशापेक्षा काही मोठं नाही आहे आज. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना सर्व खेळाडूंना सूचना आहे की आपण एक राष्ट्रगीतासाठी उभा राहायचं आहे. चला धन्यवाद. प्रेक्षक चला. प्रेक्षकांचे धन्यवाद. देशावरती प्रेम पाहायला मिळालं. चला टॉस करून घ्यायचं. मान्यवर हलायचं नाही, टॉस करून घ्यायचा आहे. थांबा तिथंच थांबा. टॉस करून घ्या आणि मग निवांत येऊन फायनल पहा. कॉईन आहे काय? आहेत. अहो लय पैसे आहेत. सरपंच काढतात. थांबा खिशातनं. चला सरपंच साहेबांच्या हस्ते टॉस होईल. सर्व मान्यवरांच्या हस्ते होईल. फक्त सरपंच साहेब पुढे आलेले आहेत. चला दोघ जण मागणार असतील तर सरपंच चॉईस करायला लावा मागे हात घेऊन. दोघं पण मागणार आहेत वाटतं. चॉईस साठी दाखवा. चला प्रेक्षक यायला चालू झालं बघा. एक नवीन उपक्रम चालू झालाय वरंगे फाडी मध्ये. पहिली स्पर्धा लाईव्ह चालू झाली. टॉस उडाला आणि बघूया कोणाकडे आणि कोण जिंकलं. कशी हसायला लागलीत बघा. श्री स्पोर्ट्स आणि त्यांचा निर्णय ठरला गोलंदाज जी श्री वर्सेस नाना. फायनल पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये. जबरदस्त. तिकडेच ठेव खुर्ची. हा जोरदार सामना पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षकांना सूचना आहे की अटीतटीचा सामना असेल. आनंद घ्यायचा स्पर्धेचा. प्रशांत पिढी आपण कुठं असेल तर अंपायर साठी लवकर यायचं आहे. आणि फायनल मॅच म्हणल्यावर सूत्र कुणाकडे असणार? रणजित सरांच्याकडे आणि त्यांच्याकडे सूत्र देऊन मी आपल्या सर्व